नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप आय हॉस्पिटल. बरेच रुग्ण आम्हाला विचारतात की मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आहे, तर आपण आहारामध्ये काय घ्यावं किंवा काय गोष्टी वर्ज्य असाव्यात. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं की मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर आपल्या डोळ्याची हीलिंग प्रोसेस ही चालू असते. त्यामुळे त्याला ज्याच्यामुळे फायदा होईल असे घटक आपल्या आहारामध्ये असणे फार महत्त्वाचं आहे. असे घटक कुठले आहेत? तर ग्रीन व्हेजिटेबल्स. याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला हिलिंगसाठी मदत होत असते. अक्रोड, बदाम ह्यासारखे ड्रायफ्रूट्स ज्याच्यामुळे ओमेगा 3 असतात, तसेच विटॅमिन्स असतात. याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला जखम भरण्यासाठी मदत होत असते. तर हे जरूर आपल्या आहारात ठेवा. कुठले पदार्थ वर्ज्य करावेत? अति गोड खाणं, अति तेलकट खाणं किंवा तिखट खाणं यामुळे आपल्या शरीरामध्ये दाह निर्माण होतो, वात निर्माण होतो आणि याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ शक्यतो टाळावेत. रेग्युलर आपलं जे जेवण आहे ते शक्यतो घरगुती जेवण ऑपरेशन झाल्यानंतर असेल तर जास्ती चांगलं. कारण बाहेरच्या जेवणामध्ये थोडासा तेलाचं प्रमाण, तिखटपणा हा जास्त असतो आणि त्याच्यामुळे आपली तब्येत बिघडू शकते. शक्यतो स्वच्छ चांगले खाणं पुढचे काही दिवस पाळावे, ज्याच्यामुळे आपलं पोट बिघडणार नाही आणि त्यामुळे आपल्या प्रकृतीवर दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. चांगला सकस आहार ऑपरेशननंतर ठेवा, ज्याच्यामुळे तुमची हिलिंग प्रोसेस चांगली होईल आणि तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. धन्यवाद.